Hi guys, welcome to the UPSC Champion channel. 2 minute series tips and tricks. Start with UPSC MPSC कंबाईन 2020 आणि 21साठी जी विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्यांसाठी मोस्ट आहे एम सो प्लीज टेक अ नोट्स, टेक अ स्क्रीनशॉट. UPSC MPSC नाव इन मराठी. सो द हिंदू आर्टिकल आज आपण पाहणार आहोत 15 मे 2020. हिंदू अनालिसिस UPSC प्रिलिम 2020साठी खूप महत्त्वाचं आहे. क्वेश्चन दिल्यानं क्विज देणार आहे, तो पण सॉल्व करा आणि आन्सर रायटिंगचा एक क्वेश्चन दिला जाईल आर्टिकल बेस. सो मराठीमध्ये UPSC MPSC द UPSC चॅम्पियन चॅनलचे आर्टिकल्स पाहणार आहोत आपण. स्टॉप टू रिटर्न टू लेसर फेअर, देन आर इंडियाज लेबर लॉस टू रिस्ट्रिक्टिव्ह, देन आहे हे एक महत्त्वाचं आहे. सो इम्पॉर्टंट जेवढी काही आर्टिकल्स आहे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. सो स्टार्ट चित्र द हिंदूमध्ये आहे, याचा अर्थ काय होतो हे महत्त्वाचं आहे. सो जे वर्कर्स आहेत, वर्करचे जे कामाचे तास आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न सेंटरने केलेला आहे. यांचं असं म्हणणं आहे की जे 8 तास होतं कामाचं शेड्यूल ते 12 तास करायचं आहे, जेणेकरून मॅक्झिमम इकॉनॉमी बूस्ट होईल. जेणेकरून जे वीकमध्ये 72 तास काम करायचं आहे. पण जर यांचं वेजेसचं जर बघितलं तर वेजेसचं जे पगार आहे, जे वेतन आहे त्याचं काहीच उल्लेख केलेला नाही आहे की किती असावं. तर याचा डायरेक्ट उल्लेख होतो की 8 तासाचं 12 तास केले, पण वेजेसमध्ये जे इन्क्रीमेंट आहे ते काहीच नाही आहेच. त्या वेजेसवर त्यांना 8 तासाचं 12 तास काम करावं लागणार आहे. सो आपण नेक्स्ट आर्टिकल पाहूया. याचा अर्थ होतो की राज्यांनी केंद्रांच्या जे दया आहे त्याच्यावर अवलंबून राहून चालत नाही आहे. स्वतः फंड अलोकेट करून मॅक्झिमम रिसोर्सचा युटिलाइज करणं आवश्यक आहे. जर पॉवर्स बघितलं तर कॉन्स्टिट्यूशननं स्टेटला आणि सेंटरला दोन्हीला इक्वल पॉवर दिलेले आहेत, पण सेंटरचा जो कंट्रोल आहे फायनान्शियल मॅटर्समध्ये तो आता मॅक्झिमम कंट्रोल सेंटरचा आहे. त्यामुळे जे स्टेटला जे फंड वगैरे आहे ते अलोकेट प्रॉपर होत नाही आहेत, त्यामुळे स्टेटची थोडीशी परिस्थिती दयनीय होत चाललेली आहे. जर फायनान्शियल मॅटर म्हटलं तर GST इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर रिसेंटली एक न्यूज आहे, जी दारू वगैरे शराब वगैरे विकायला चालू होतं त्यात जर बघितलं तर परवानगी त्याला जे ऑल स्टेट्स आहेत त्या स्टेटनी जे टॅक्स आहे त्या प्रोडक्ट्सवर ते टॅक्स डबल करून विकण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर 100 रुपयाची फॉर एक्झाम्पल 100 रुपयाची असेल प्रोडक्ट तर 200 रुपयाला विकण्याचा प्रयत्न करून मॅक्झिमम जो फायनान्स कोटा आहे तो वाढवलेला आहे. याचा अर्थ आहे की कुठंतरी स्टेटची जी फायनान्शियल जी गरज आहे ती कुठंतरी डिसबॅलन्स झालेली आहे. सो GST आणलं कधी तर 1 जुलै 2017 रोजी आणलेलं. GST डे आपण त्या दिवशी साजरा करतो. त्यामुळे टॅक्स रिफॉर्म ही कशासाठी आणलेलं तर टॅक्स रिफॉर्म करण्यासाठी, जे टॅक्सेशन सिस्टीम होती ती कुठेतरी रिफॉर्म करण्यासाठी आणलेलं. आणि GST कशात मोडतं तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये मोडतं. ओके, त्यात प्रोग्रेसिव्ह आणि रेग्रेसिव्ह, हे प्रोग्रेसिव्ह आणि रेग्रेसिव्ह हे खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहूया स्टेप बाय स्टेप. प्रोग्रेसिव्ह मीन्स जे टॅक्सेस आहेत डायरेक्ट टॅक्स. ओके, म्हणजे काय प्रोग्रेसिव्हचा अर्थ काय होतो की व्यक्तीच्या इन्कमनुसार लागतात. ओके, 5 लाख इन्कम आहे तर 5 लाखाला हे, 10 लाखाला तर 10 लाखाला दुसरा स्लॅब असं आहे. रिग्रेसिव्ह म्हणजे इनडायरेक्टचा अर्थ काय होतो की सगळ्यांना लावणार. एक जर दुधाची पिशवी एक्झाम्पल घेतली तर ते गरिबांना पण तेवढेच रेटला पडणार आहे आणि श्रीमंतांना पण तेवढ्याच रेटला पडणार आहे. सो रिग्रेसिव्ह टॅक्स. जर डेव्हलपिंग कंट्रीज बघितली तर प्रोग्रेसिव्ह टॅक्स इथे जास्तीत जास्त असतो. ओके, आपली डेव्हलपिंग कंट्रीज आहे त्यामुळं रिग्रेसिव्ह टॅक्स पण आपल्या इथं भरपूर प्रमाणात आहे. देन आहे फायनान्शियल इंडिपेंडन्सी. जर स्टेटची बघितली तर फायनान्शियल इंडिपेंडन्सी कुठंतरी डिसहार्मोनाइज झालेले आहे. ते जास्तीत जास्त सेंटरवर डिपेंड आहे. जर GSTमुळे जास्तीत जास्त जे स्टेटचे इंडिपेंडन्स आहे ते कुठंतरी खाली गेलेले आहे. मॅक्झिमम स्टेट आता फायनान्शियल रिसोर्ससाठी सेंटरवर अवलंबून आहेत. ओके, सो महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली हेच बघितलं तर 70% जवळपास जे टॅक्स आहे ते कलेक्ट करत होते आधी, ते आता सगळं कॅन्सल होऊन कुठे गेलेलं आहे तर GST कलेक्ट एकच वन टॅक्स वन नेशनच्या अंडर गेलेलं आहे. सो हाफ स्टेट जर बघितलं तर GST जर स्टेटचं रिअलोकेशन बघितलं फायनान्शियल मॅटरमध्ये तर 2 प्रकारे होऊ शकतो. एक निम्म त्यांचं जे हाफ सेल आहे ते कशात होणार आहे तर GSTमधून होणार आहे. आणि जे हाफ आहे ते इलेक्ट्रिसिटी, पेट्रोलियम असे जे प्रोडक्ट्स वगैरे विकून त्यातून जो फायनान्स तयार होणार आहे, जो कलेक्ट होणार आहे तो त्यांचा ॲज अ फायनान्शियल रिसोर्स असणार आहे. सो आत्ता जर बघितलं तर एक तर GST जो हाफचा तो स्लॅब आहे तो आता स्टेटला प्रॉपर मिळत नाही. सो स्टेटचं काय व्हायला इनसफिशियंट यूज झाला आहे, कारण जी प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे त्यासाठी लागणारा फायनान्शियल रिसोर्स आहे तो आता कुठेतरी मिळतच नाही. सो ते इफिशियंटली यूज होत नाही. देन अरुण जेटली जर पाहिलं, अरुण जेटली तर 5 इयर्स त्यांनी सांगितलेलं की 2 प्रॉमिस केलेले खूप महत्त्वाचे. पहिलं होतं 5 इयर्सनं रिव्ह्यू करायचं आहे
आणि दुसरं होतं की मॅक्झिमम टॅक्स आहे ते फंड स्टेटला आपण जे आत्ताचेच आहे म्हणजे याआधी जे टॅक्स होतं त्यापेक्षा जास्त आपण जी एस टीच्या अंडर त्या प्रत्येक स्टेटला आपण जास्त फंड देणार होतो असं प्रॉमिस केलं होतं. पण आता 2.5 वर्ष झालं हे पण पहिलं पण जास्त आत्ताच खूप सेंटरनं दाखवायला चालू केलेलं आहे की जे फंड वगैरे आहे टॅक्स वगैरे आहे ते सेंटरच कलेक्ट करणार, सेंटर डिस्ट्रीब्यूट करणार. यामुळे थोडंसं डिसहार्मोनाइज झालेलं आहे. देन प्रॉमिस हे पण तोडलेलं आहे की मॅक्झिमम टॅक्स फंड आता स्टेटचं जर हालत बघितली तर आता स्टेटकडे फंडच नाही आहे. देन स्टेटकडे आता ट्रिपल ब्लो कशा प्रकारे की मंदी झालेलं आहे स्टेटमध्ये. एक तर आहे फर्स्ट म्हणजे नॉट बिंग पेड व्हॉट दे ओट ओके, जे आधी त्यांना मिळत होतं सेज वगैरे लावून ते आता मिळत नाही, यामुळे खूप रिग्रेस झालेलं आहे. सेकंड आहे ॲडिशन ऑफ रिसोर्सेस ओके, जे आता ॲडिशन म्हणजे पेट्रोलियम वगैरे हे फक्त हाफ आपण बघितलं इलेक्ट्रिसिटी पेट्रोलियम हे आता लॉकडाऊनमुळे मॅक्झिमम कसं झालेलं आहे की डायरेक्ट ते त्यातून मिळणारा जो रिसोर्स तो पूर्ण थांबलेला आहे ओके. आणि थर्ड आहे कोविड-19 जे पेंडेमिक सिच्युएशन झालेलं आहे, मंदी सिच्युएशन झालेलं आहे. या तिन्ही कारणामुळे जे स्टेट्सला फायनान्शियल रिसोर्सेस आहे ते डाऊन झालेले आहे, पूर्ण कमी झालेले आहेत. आणि स्टेट आता कसं झालेलं आहे ते हेल्पलेस झालेलं आहे. मग स्टेट मॅक्झिमम कशावर रिलाय आहे तर सेंटरच्या जे फंड अलोकेट होणार त्यावर रिलाय आहे. पण मॅक्झिमम सेंटर जे पॉलिटिकल इश्यू असून दे या कारणांतर्गत जे रिसोर्सेस आहेत ते प्रोव्हाइड करत नसल्याचं दिसत आहे सध्या. देन आहे एक्स्ट्रीम लॉकडाऊन ओके, एक्स्ट्रीम लॉकडाऊनचा पण खूप इम्पॅक्ट पडलेला आहे स्टेटवर. ऑल रिसोर्सेस कसं झालेले आहेत स्टेटचे जे हतबल झालेलं आहे ओके. सो अरुण जेटली जर पाहिलं तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची मेन अरुण जेटली यांच्या जे कार्यकाळात जे जी एस टी आणलेले त्या जी एस टीचं मेन काय होतं तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आणि आता जर आपल्याला दिसत असेल तर आताचं पूर्ण डाऊन झालेलं आहे. सो याच्यावर रायटरने एक सोल्युशन सांगितलेलं आहे की जे 5 स्टेट आहेत ते मॅक्झिमम हाफ कलेक्शन करत आहे जी एस टीचे, महाराष्ट्र वगैरे दिल्ली वगैरे यासारखे जे स्टेट आहेत ते मॅक्झिमम जी एस टी कलेक्शन करत आहेत. त्यांनी थोडंसं उठाव करून जे जी एस टीचं चॅलेंज आहे, जी आयडिया आहे त्याला चॅलेंज करावं जेणेकरून मॅक्झिमम काहीतरी सोल्युशन फाइंड होईल त्यातून. आणि नेक्स्ट आहे जे स्टेटची इंडिपेंडन्स आहे तो खूप महत्त्वाचे आहे. सो सगळ्यांनी एकत्र येऊन काय करायला पाहिजे तर सेंटरच्या अगेन्स्ट थोडंसं चॅलेंज करून एक स्वतःची इंडिपेंडन्स आहे, पॉवर्स आहेत जे कॉन्स्टिट्यूशननं प्रोव्हाइड केलेलं आहे त्यानुसार थोडंसं बिहेव करायला हवं. सो अशा प्रकारे आर्टिकल आहे. स्टेट कॅनॉट बी लेफ्ट टू सेंटर्स मर्सी ओके, अशा प्रकारे रायटरने व्ह्यू दिलेला आहे. सो मेन्स ओरिएंटेड खूप महत्त्वाचं आहे. सो नेक्स्ट आर्टिकल आपण पाहूया. वन फॉर द पुअर ओके, वन फॉर द पुअर खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. गरिबांचं एक काहीतरी मग त्यातही असे जर प्रकारे जे टाईम वाढवणं आहे मायग्रंट्स वर्कर्स वगैरे जे आता मायग्रंट्स वगैरे आहेत जे पुअर्स आहेत त्यांना ऑलरेडी जॉब नाही, जॉबलेस झालेले आहेत. आणि जे ऑलरेडी जे वर्कर्स आहेत त्यांचं काहीतरी 8 तासाचं 12 तास असे प्रकारे जे वर्क टाईम आहे ते जास्त वाढवण्यात आलेलं आहे. पण जे वेजेसचे आहे जे वेतन आहे त्यात काही चेंज नाही आहे. सो या प्रकारे थोडंसं चेंज पण करायला हवं गव्हर्नमेंटने. सो त्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन्स आणलेले आहेत गरिबांसाठी वगैरे जे MSME सेक्टर वगैरे ते आपण पाहूया स्टेप बाय स्टेप. सो फर्स्ट आहे वर्कर्स रिलीफसाठी आर्टिकल आहे. सो बेसिक जर बघितलं तर हेल्थ रिफॉर्म ओके, जे गव्हर्नमेंटनं फर्स्ट केलं आहे लॉकडाऊनमध्ये तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कशात केलेलं आहे तर हेल्थमध्ये केलेलं आहे. आणि फर्स्ट टाईम इकॉनॉमिक जो क्रायसिस आलेला आहे, इकॉनॉमिक जो इम्पॅक्ट झालेला आहे तो हेल्थ फॅसिलिटीजमुळे झालेला आहे. सो यात आता मोठ्या प्रमाणात जर जास्त कुणाचं जर या इकॉनॉमिक क्रायसिसचा जास्त इम्पॅक्ट कोणाला झाला आहे तर फर्स्ट आहे अर्बन पुअर ओके, इथं अर्बन पुअर आहे. आणि देन आहे मायग्रंट्स, जे मायग्रंट्स लेबर्स आहेत ज्यांचं लाईव्हलीहूड आणि जे पॉवर्टीला जचत आहेत त्यामुळे त्यांच्यावर जास्त इकॉनॉमिक क्रायसिसचा इम्पॅक्ट झालेला आहे. देन बघितलं तर लॉकडाऊन इनिशियली प्रिव्हेंटिंग द इंटरस्टेट ट्रॅव्हल, जर मायग्रंट लेबरचा जर पर्टिक्युलर विचार केला तर लॉकडाऊन झाल्या काय केलेलं आहे की जे प्रिव्हेंटिंग इंटरस्टेट आहे त्यांचे जे घर वापसी आहे ते सगळं थांबवलेलं आहे. पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे करून मनात भीती बसवून वगैरे यांना आहे त्या स्टेशनवर बसवलेला आहे ओके. त्यामुळे यांचं लावलीहूडचा आणि जो फूड सिक्युरिटीचा जो प्रश्न येतो तो उद्भवत आहे जास्तीत जास्त. सो सेंटरनं काहीतरी अशा प्रॉब्लेमना फेस करण्याचं सेंटरनं काहीतरी रिसेंटली इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. ते इनिशिएटिव्ह आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. प्रीसाठी डायरेक्ट विचारू शकतात आणि मेनसाठी डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो ओके. सो स्टार्ट करूया आपण. फर्स्ट आहे सेंटरनं जे फायनान्स मिनिस्टरनं आता रिसेंटली चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे 20 लाख करोड ओके इनिशिएटिव्ह करणार. फर्स्ट त्यांनी सांगितलेलं की फक्त आणि फक्त MSME सेक्टरला असेल. पण आता जर फार्मर आहे, लेबर्स आहेत, जे वर्कर्स आहेत आणि ऑर्गनाईज सेक्टर आहे त्यांचं टाईमली वेजेस वगैरे या सगळ्या ऑल प्रोव्हिजन
त्यात मेन्शन करण्यात आले आहे 20 लाख करोड. ओके. सो वर्कर्स, आता वर्कर्सचं जर बघितलं रेग्युलर, जर ऑलरेडी जॉबलेस झालेलं आहे आणि जॉबलेससाठी जर न्यू जर वर्क ऑपॉर्च्युनिटी आणायची असेल तर नरेगा, ओके, MG नरेगा, महात्मा गांधी जी MG नरेगा आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. सो पीपलला मॅक्झिमम जे जॉबलेस आहे त्यांना जॉबमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. जर 100 डेजचा क्रायटेरिया बघितला, ऑलरेडी आता मान्सून येणार आहे. सो आत्ताचं जे इनिशिएटिव्ह आहे 100 डेजचं ते मॅक्झिमम एक 200 दिवस किंवा 365 दिवस करण्याचा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे. जेणेकरून काय करायचं आहे की एक्सटेंडमुळे जे वर्क सिक्युरिटी येणार आहे ती एक हार्मोनाइज राहील. सो स्टार्ट आहे मायग्रंट. आता मायग्रंटचा इश्यू भरपूर आहे. सो मायग्रंटसाठी जे त्या स्टेशनवर आहेत जेणे आपल्या घर वापसी करायला नाही त्यांच्यासाठी फायनान्स मिनिस्टरनं रिसेंटली जे मांडलेलं आहे बिल, त्या बिलमध्ये 5 kg फूड ग्रेन्स आणि 1 kg चना, ओके, पर पर्सन पर मंथ. ओके. 5 kg फूड ग्रेन्स आणि 1 kg चना पर पर्सन पर मंथ अशा प्रकारे 2 महिन्यासाठी देण्यासाठी एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्यातून एक नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टनुसार जे 67% पॉप्युलेशन आहे त्यांना कव्हर करण्यात आलेलं आहे. नंतर आहे पी डी एस थ्रू ही जे जॉबलेस आहेत, जे अर्बनमध्ये पोवर्स वगैरे आहेत, ज्यांचे ऑलरेडी जॉब गेलेले आहेत त्यांच्यासाठी पी-डी-एस थ्रू जे फूड सिक्युरिटीचा जो कोटा आहे तो मॅक्झिमम पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देन आहे एक न्यू इनिशिएटिव्ह आहे 1 नेशन 1 कार्ड. आता एक महाराष्ट्रामध्ये आहे आणि एक गुजरातमध्ये आहे. तर गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. तर त्याचं जर राशन कार्ड गुजरातमध्ये असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना पी-डी-एस त्या राशन कार्डवर मिळणार आहे. सो हा 2021 स्टार्ट करण्याचा प्रयत्न होता पण रिसेंटली स्टार्ट केलेला आहे. सो 1 नेशन 1 कार्ड खूप महत्त्वाचं आहे. राशन कार्ड सगळ्यांना, म्हणजे एक राशन कार्ड सगळ्या राज्यांना सुटेबल राहील. ओके. सो तमिळनाडू स्टेटनेही अशा प्रकारे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे पी-डी-एस फॉर ऑल्स. देन आहे स्मॉल फार्मर. आता स्मॉल फार्मरचं जर बघितलं तर खूप एक दयनीय स्थिती झालेलं आहे. कशामुळे तर त्यांचं ऑलरेडी लाईव्हलीहूड प्रॉपर नाही आहे, नंतर जॉब सिक्युरिटी नाही आहे. जर बघितलं तर त्यांच्यासाठी एक न्यू इनिशिएटिव्ह फॉर्म करायचं आहे जेणेकरून काय होणार आहे, एक लिक्विडिटी, त्यांची जी पैशाची जी तरलता आहे ती वाढवायची आहे. देन क्रेडिट एडिटिंग मेजर्स, म्हणजे त्यांचं जे मॅक्झिमम वर्क सिक्युरिटी वगैरे आश्वासन द्यायचं आहे. देन एक्सटेन्शन ऑफ द एक्झिस्टिंग स्कीम, ज्या स्कीम्स आता लागू आहेत MG नरेगा वगैरे, त्यांचं थोडंसं जे एक्झिस्टिंग आहे ते एक्सटेन्शन करायचं, वाढवायचं आहे 100 डेजचं 1 इयर वगैरे अशा प्रकारे इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे आर्टिकल आहे लॉकडाऊनसाठी 1 फॉर द पुअर. सो स्टार्ट करूया नेक्स्ट आर्टिकल. लॉकडाऊन सिंड्रोम खूप महत्त्वाचा आहे. मागचा डाटा पहिला त्याचं जे पुढचं जे डाटा आहे तो यात मेन्शन केलेला आहे आणि दोघांचं मर्ज करून जर ॲनालिसिस तुम्ही लिहिला तर मॅक्झिमम डायमेन्शन येऊन मॅक्झिमम एक आउटपुट जो वेटेज आहे, जे मार्क्स आहे ते आउटपुट मिळतील. सो दोघांचं आपण मर्ज करून पाहूया नेक्स्ट आर्टिकल की लॉकडाऊन सिंड्रोम खूप महत्त्वाचं आहे. जी इकॉनॉमी आपली पाहिलं मागच्या आर्टिकलमध्ये की हेल्थ फॅसिलिटीजमुळे वगैरे आपली इकॉनॉमी जी क्रायसिस झालेलं आहे ती बूस्ट करण्यासाठी आता पोस्ट काय तर पुढचा विचार करण्यासाठी, जी बूस्ट करण्यासाठी 2 गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घ्यायला हवेत की गुड पॉलिसी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि देन आहे सपोर्ट ऑफ न्यू बिझनेस. ओके. न्यू बिझनेसला खूप सपोर्ट करायला हवे, जे त्यांना गव्हर्नमेंटने प्रोत्साहन करायला हवे. जे रेट टॅप वगैरे कन्सेप्ट आहेत की न्यू बिझनेसेस वगैरे इन्कम टॅक्स वगैरे रेट वगैरे पडते, त्यात थोडंसं हर्डल्स वगैरे कमी करून जे न्यू बिझनेस त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. सो अशा प्रकारे जर इकॉनॉमी बूस्ट करायची असेल तर गुड पॉलिसी आणि सपोर्ट ऑफ न्यू बिझनेसेस हे 2 इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घ्यायलाच हवे. देन आहे जर रिअल डाटा बघितला, हा गव्हर्नमेंटनेच पब्लिश केलेला आहे. त्यानुसार जे इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे ते 16.7% कॉन्ट्रॅक्चर झालेलं आहे, एवढं घसरण झालेलं आहे. देन ग्रोथ रेट बघितला तर 2.7ने घसरण झालेलं आहे, 2.7 आत्ताच आहे. देन बघितलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जर बघितलं 20% आता जर बघितलं तर पूर्णतः घसरण झालेलं आहे, 20%पर्यंत घसरण झालेलं आहे. देन आहे नॉन इसेन्शियल गुड्स. ओके. जे इसेन्शियल गुड्स म्हणजे बेसिक आहेत, जे अन्न वस्त्र निवारा वगैरे, आणि नॉन इसेन्शियल गुड्स मीन्स ते कार घेणं किंवा सायकल वगैरे किंवा एक अयाशी ज्या गोष्टी आहेत त्या करणं, त्या थोडंसं ऑब्लिटेट झालेल्या आहेत, ज्या पूर्ण नष्ट झालेल्या आहेत. फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंट कुठे चालत आहे तर जे इसेन्शियल गुड तिथे चाललेले आहे. सो याचा पण इम्पॅक्ट आपला जो GDPवर होता तो इम्पॅक्ट पूर्णतः झालेला आहे. देन बघितलं ऑल ग्लुमी, जे उदास वगैरे आहेत, पण याचं एक रायटरने एक पॉझिटिव्ह अँगल, जे फ्युचरिस्टिक अँगल, हा तुम्ही कंक्लुजनमध्ये डायरेक्ट मेन्शन करू शकता. सो रायटरने एक चांगला अँगल मांडलेला आहे की ऑल ग्लुमी आहे ती कुठेतरी
लगेच रिकवर होणार आहे. सर्वजण लगेच हे विसरणार आहेत. जर हे बघितलं फायनान्शियल क्रायसिस 2008ची, तर ती लाँग पिरियड पण चाललेली आहे. पण ही फायनान्शियल क्रायसिस नाही, ही हेल्थमुळे झालेली एक इश्यूमुळे झालेली एक क्रायसिस आहे, इकॉनॉमिक क्रायसिस. सो ही रिकवर व्हायला जर एकदा हे लॉकडाऊन जर उघडलं तर पूर्णतः सगळं परत चालू होणार आहे, सगळं रिकव्हरी होणार आहे. अशा प्रकारे पॉझिटिव्ह अँगल सांगितलं आहे. देन कोविड-19 टेम्पररी एक्सटर्नल शॉक आहे, जो लगेच रिकवर होईल. देन आहे फायनान्शियल मिनिस्ट्री. जे फायनान्शियल मिनिस्ट्री आहे ते फायनान्शियल मिनिस्ट्रीने अनाऊन्स केलेलं आहे की ते MSME छोटे छोटे स्मॉल उद्योग जो आहेत, लघु उद्योग आहेत, त्यांना मॅक्झिमम लोन प्रोव्हाइड, एक कर्ज प्रोव्हाइड करायचं, जेणेकरून मॅक्झिमम ढासळलेली जी सिच्युएशन आहे सगळ्या मार्केटमध्ये ती परत आणि रिकवर होणार आहे. सो इकॉनॉमिक अजेंडा पण आपला आहे. सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भर भारत हे खूप महत्त्वाचं आहे. आत्मनिर्भर भारत ABA, आत्मनिर्भर भारत अभियान खूप महत्त्वाचं आहे. यानुसार जे MSME वगैरे जे आपण आधी इम्पोर्ट करत होतो गोष्टी, त्या जास्तीत जास्त गोष्टी काय करायचं आहे की डोमेस्टिक प्रोडक्शन वाढवायचं. ओके, म्हणजे आपल्या इथं प्रोत्साहन देऊन त्यांच्यात जास्त प्रोडक्ट जे प्रोड्यूस करायचे आहेत. अशा प्रकारे लॉकडाऊन सिंड्रोम हा जो सिंड्रोम आहे तो रिकवर करायचा आहे. अशा प्रकारे डायट तुम्ही मेन्शन करू शकता. सो दोन्हीही डाटा खूप महत्त्वाचा आहे. डायट तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता आणि त्यात मॅक्झिमम हा डाटा पुट आउट करू शकता, जेणेकरून मॅक्झिमम जे मार्क्स आहेत ते मिळतील. सो अगेन नेक्स्ट आर्टिकल, इंडियाज लेबर लॉस टू रिस्ट्रिक्टिव्ह. खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. डायरेक्ट तुम्ही गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज वगैरे जर एखादा पॉईंट येत असेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता. जर आताचं गव्हर्नमेंट बघितलं तर गव्हर्नमेंट काय करत आहे, तर जे कॉलनियल ब्रिटिश होते त्याच्याबरोबर सेम ॲक्ट करत आहे. फॉर एक्झाम्पल जे कॉलनियल ब्रिटिश होते त्यांना काय फक्त आणि फक्त प्रॉफिट दिसत होतं. जे नीड्स आहे, फंडामेंटल नीड्स आहेत, जे फॅसिलिटी वर्करचे आहे, काही त्यांना गरजेचं नव्हतं. सो फक्त आणि फक्त प्रॉफिट. जे आताचे गव्हर्नमेंट आहे सेम प्रॉफिट करत आहे. गव्हर्नमेंट ॲक्ट ॲज अ ब्रिटिशर्स. ओके, आर्टिकल 21 काय करत आहे, तर राईट टू लाईफ अँड डिग्निटी ह्याचं थोडंसं आता हनन होत आहे. जे लेबर लॉज डायल्यूट केले आहे त्याच्यामुळे जे वर्करचे जे हायजीन वगैरे आहे त्यांच्यावर थोडंसं लक्ष काही दिलेलं नाही आहे. देन बघितलं त्यांचे कामाचे आवर्स जर 8 आवर्स होते ते 12 आवर्सपर्यंत वर्क टाईम केलेलं आहे. पण वेजेसमध्ये काही इन्क्रीजमेंट नाही, इन्क्रीमेंट नाही, जे आहे तेच आहे. त्यात आणि अशी गव्हर्नमेंटचं आहे की त्यांनी जे राईट्स आहे, पूर्ण राईट्स आहे ते कोणाला जे मालक वगैरे वर्ग आहे त्यांच्याकडे ऑल लॉज दिलेले आहे, त्यांच्यानुसार ते वागत आहेत. इंडिपेंडंट केलेलं आहे. दर लेबर लॉ डायल्यूट केलेलं आहे भरपूर, त्यानुसार काही प्रोविजन ॲड केलेलं आहे. एक्सप्लोरेशन भरपूर होत आहे. देन हे सर्व पाहिजे तर ओव्हरऑल काय होणार आहे, जर कॉन्स्टिट्यूशनचं व्हायलेट होणार आहे, होत चाललेलं आहे. इंटरनॅशनल लॉज बघितले, इंटरनॅशनल लॉज पण थोडंसं जे गाईडलाईन्स वगैरे आहेत त्यांचं पण आता व्हायलेट होत आहेत भरपूर ह्या लेबर लॉज डायल्यूटमुळे. ओके, जेणेकरून मॅक्झिमम वर्करची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती मॅक्झिमम एक्सप्लॉटेशनवर चाललेली आहे. मॅक्झिमम गव्हर्नमेंटचा अजेंडा काय आहे की मॅक्झिमम प्रॉफिट आणावं. देन वर्करचं इंडिपेंडेंटली वर्क. ओके, वर्करना स्वतःचा राईट आहे की इंडिपेंडेंटली वर्क करू शकतात, त्यांच्या ज्या शेड्यूलनुसार वर्क करू शकतात. पण आताचे जे गव्हर्नमेंट आहे फोर्सफुली त्यांच्याकडे काम करून घेत आहे. वर्कर जर बघितलं तर स्टे फॅसिलिटी. ओके, त्यांच्या फॅसिलिटीज सगळं काढून घेतलेल्या आहेत, फॅसिलिटी नाहीच आहेत. जे वर्करना आता त्याच ठिकाणी जे ठेवलेलं आहे, आपलं घर वापसी करून घेतलेलं नाही आहे, त्याच ठिकाणी करून त्यांच्याकडे जे मॅक्झिमम वर्क करून घेत आहेत त्यांचं फॅसिलिटी पण जे फंडामेंटल नीड्स आहे त्याही सर्व पुरवलं गेलेलं नाही आहेत. देन बघितलं तर त्यांचं जे शेड्यूल आहे 8 आवर्सचं ते 12 आवर्स केलेलं आहे, पण ते वेजेसमध्ये काही इन्क्रीमेंट नाही आहे. देन बघितलं तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. जर ओव्हरऑल बघितलं तर इकॉनॉमी जर बूस्ट करायची असेल तर मॅक्झिमम इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सगळ्यांना घेऊन चालत, सगळ्यांचं बॅलन्स करत गव्हर्नमेंटनं इनिशिएटिव्ह घ्यायला हवं, तरच आपली इकॉनॉमी बूस्ट होणार आहे. अशा प्रकारे एक आस्पेक्ट रायटरने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अगेन एक नेक्स्ट आर्टिकल आहे, खूप महत्त्वाचं आहे. किपिंग आशा पेसिंग अफ्लोट खूप महत्त्वाचं आहे. जर बघितलं तर ऑलरेडी कोविड-19मुळे वगैरे सगळ्यांच्या जे इकॉनॉमी आहेत ते इकॉनॉमी ढासळलेले आहेत. जर यातून एक नवीन इनिशिएटिव्ह जर काय घ्यायचं असेल तर ऑलरेडी G20 परिषद झालेली आहे यावर्षी इटलीमध्ये, आणि त्यानुसार एक न्यू अजेंडा निघालेला आहे की ग्लोबलायझेशन थ्रू काय करायचं आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ करायची आहे. त्यामुळे सगळ्यांना देशांना एकत्र येऊन बॅलन्समध्ये सगळ्यांची ग्रोथ करायची आहे, इकॉनॉमी बूस्ट करायची आहे. हाच या इकॉनॉमिक क्रायसिसला जो लढण्याचा एकमेव मार्ग आहे. अशा प्रकारे वाचू शकता की हेच मेन्शन आहे मेन. सो अशा प्रकारे आर्टिकल आहे. आता आपण क्वेश्चन पाहूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग युटीज प्लॅनिंग टू प्रोव्हाइड द टॅप वॉटर कनेक्शन टू ऑल रुरल हाऊस होल्ड. ओके, डिसेंबर 22पर्यंत असे कोणतं युटी आहे की जे ऑल रुरलना हाऊस होल्डना जे टॅप वॉटर कनेक्शन प्रोव्हाइड करणार आहे 2022पर्यंत. कोणतं आहे, सो तुम्ही सांगू शकता कोणतं आहे, तर ऑब्व्हियसली काय, जम्मू काश्मीर. ओके, नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग जल जीवन मिशन अंडर यांचं जे
इनिशिएटिव्ह आहे जल जीवन मिशन अंडर आहे, हे पण तुम्ही नोट करू शकता. विच ऑफ द फॉलोइंग हॅव द डेव्हलप लो कास्ट ऑटोमेटेड द रिस्पिरेटरी असिस्ट डिव्हाइस. ओके, जो रिस्पिरेटरी असिस्ट डिव्हाइस आता कोणत्या इनिशिएटिव्हने, जॉईंट इनिशिएटिव्हनी फॉर्म केलेला आहे विचारू शकता डायरेक्ट क्वेश्चन. तर सुंदराम वंटगो, ओके, त्यांचं नाव आहे. सो कोण ॲड आहे, तर ऑल 1 2 3 आहेत. फर्स्ट आहे TVS ग्रुप आहे, नंतर आहे सुंदरम मेडिकल फाउंडेशन आहे आणि IIT मद्रास. ओके, तिन्हांचे जॉईंट व्हेंचर आहे. सो पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. द CM विच स्टेट हॅज लॉन्च अ पोर्टल. ओके, कोणत्या CMनं लॉन्च केलं आहे पोर्टल, होप नावाचं. ओके, ते कोणतं आहे, सो कोणी केलं आहे पाहू शकता, तर उत्तराखंड. ओके, सो नेक्स्ट आहे ऑल इंडिया रेडिओ. ओके, महत्त्वाचं आहे, ऑलरेडी आपण आर्टिकल पाहिलेलं आहे. ऑल इंडिया रेडिओ विल ब्रॉडकास्ट डेली स्पेशल प्रोग्राम्स. ओके, कोविड-19 हे पर दैनिक जो जानकारी आहे डेली बेसिसवर असं स्पेशल प्रोग्राम कोणी केलेला आहे. 14 मे 2020ला असा क्वेश्चन आला आहे, तर कोणी केलं आहे, इटानगर. ओके, खूप महत्त्वाचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे विच स्टेट डिसाईड द गिव्ह 50% सबसिडी. ओके, PPAमध्ये 50% सबसिडी देणारं कोणतं स्टेट आहे, सर कोणतं स्टेट आहे हे माहीत आहे, आयुष्यमान भारत स्कीम, तर UP. ओके, त्यांचं CM कोण आहे, सो प्लीज तुम्ही कमेंट करा. देन आहे बोर्ड ऑफ द सेकंडरी एज्युकेशन. ओके, बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ऑफ स्टेट विल नॉट कंडक्ट द एक्झामिनेशन ऑफ द रिमेनिंग पेपर्स फॉर क्लासेस 10 and 12. ओके, कोणत्या गव्हर्नमेंटने असा डिसिजन घेतलेला आहे की जी 10वीची आणि 12वीची परीक्षा आहे ती ह्यावेळेला कॅन्सल होणार आहे. सो कोणतं स्टेट गव्हर्नमेंट आहे तो प्लीज पहा, तर आहे छत्तीसगड. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. तर हु इज बीन अपॉइंटेड न्यू डायरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, 2020ला डायरेक्ट विचारू शकतात. तर कोण आहे पाहू शकता, तर V विद्यावती. ओके, आता रिसेंटली आपण न्यूज कव्हर केलेलं आहे. विच ऑफ द स्टेट इज कम विथ द युनिक डे. ओके, युनिटी ई संजीवनी OPD ऑनलाईन हे कोणत्या गव्हर्नमेंटने केलेलं आहे सांगू शकता, तर आहे महाराष्ट्र. ओके, OPD संजीवनी, ई संजीवनी. ओके, महाराष्ट्र. सो आन्सर रायटिंग पाहिलं तर 1750 मार्काची मेन्स आहे. सो खूप महत्त्वाचं आहे, डेली आन्सर रायटिंग आहे, डेली बेसवर रायटिंग लिहायला हवं, रायटिंग करायला हवं. सो आपण जे द हिंदूचे ॲनालिसिस आहेत, जे पॉईंट्स आहेत, टॉपिक्स आहेत, ते ॲनालिसिस केल्यानंतर जे मॅक्झिमम त्याच बेसवर क्वेश्चन सेटअप करणार आहे, जेणेकरून मॅक्झिमम रिटेन्शन होईल त्या ॲनालिसिसचं. सो स्टार्ट करूया आजचं क्वेश्चन. सेव्हरल स्टेट अक्रॉस द इंडिया, जे स्टेट्स आहेत इग्नोरिंग द वेलफेअर लॉज ऑफ द वर्कर्सचे जे वेलफेअर लॉज आहेत, मीन्स वॉट की जे गाईडलाईन्स आहेत त्यांचं 8 तासाचं जे काम आहे त्यानुसार मॅक्झिमम वेजेस आहेत, स्टँडर्ड आहे, लाईव्हलीहूड आहे मेंटेन करणं, त्यांची फूड सिक्युरिटी जबाबदारी घेणं, हे जे वेलफेअर लॉज आहेत ते कुठं तर व्हायोलेशन होत आहेत इन द नेम ऑफ द बूस्टिंग इकॉनॉमी. ओके, बूस्टिंग इकॉनॉमीच्या अंडर. सो द इश्यूज काय काय आहेत आणि चॅलेंजेस काय काय आहेत हे इलुस्ट्रेट करायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज अ नॉट ट्रेड रिलायन्स. इट इज अ नॉट ट्रेड रिलायन्स दॅट मेक्स इंडियन इकॉनॉमी सस्टेनेबल बट द लॅक ऑफ द ह्युमन कॅपिटल. डू यू ॲग्री विथ द स्टेटमेंट. ॲग्री करत असेल ॲग्री करा. त्याचं आन्सर रिझन्स लिहावं लागेल, दोन्ही लिहा. ॲग्री का करत आहेत आणि म्हणजे ॲग्री का नाही आहे दोन्ही लिहा, आणि खाली कन्क्लुजनमध्ये अशा अशा कारणामुळे आम्ही तर ॲग्री करत आहे, अशा प्रकारे तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. गिव्ह द रिझन सपोर्ट युअर ॲग्रीमेंट. ओके, क्वेश्चन काय आहे की इट इज नॉट ट्रेड रिलायन्स. ओके, ट्रेड रिलायन्स आहे दॅट मेक्स इंडियन इकॉनॉमी